नमस्कार, स्वागत आहे अमर कथामध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत अशी कथा जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल। एक आई जी जन्म होताच आपल्या 7 मुलांना पाण्यात सोडते, पण 8व्या मुलाला का नाही? आणि तोच पुढे झाला महाभारताचा सर्वात महान योद्धा। समुद्र मंथनातून एक दिव्य गाय प्रकट झाली, कामधेनू। देवानी ही गाय महर्षी वशिष्ठ यांना भेट दिली। ही गाय इच्छा तशी फळ देणारी होती। एके दिवशी 8 वसू, नैसर्गिक शक्तीचं प्रतिनिधित्व करणारे देव वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात आले। त्यातील सर्वात मोठा प्रभास व त्याची पत्नी कामधेनू पाहून मोहित झाली। पत्नीच्या इच्छेसाठी सर्व वसूंनी मिळून ती गाय चोरली। हे समजताच ऋषी वशिष्ठ संतापले। देव असून तुम्ही लोभ आणि चोरी केली, म्हणून तुम्हा सर्वांना मनुष्य जन्म घ्यावा लागेल। वसू घाबरले, क्षमा मागू लागले। तेव्हा ऋषी म्हणाले, 7 जण जन्मताच मुक्त व्हाल, परंतु प्रभासला दीर्घ मानव जीवन भोगावे लागेल। काळ ओघात पुढे गेला। हस्तिनापूरचा राजा शांतनू गंगेच्या दिव्य रूपावर मोहित झाला आणि विवाहाचा प्रस्ताव ठेवला। गंगा म्हणाली, मी जे करीन ते थांबवायचा प्रयत्न करू नका, अन्यथा मी तुम्हाला सोडून जाईन। राजा प्रेमात आंधळा झाला आणि तिच्या अटीला मान्य केले। 7 मुलांचा जन्म आणि रहस्य। पहिल्या मुलाचा जन्म झाला आणि गंगेने कोणताही विचार न करता त्याला नदीत वाहून नेलं। शांतनू अंतर्बाह्य ढासळले, पण वचनामुळे मौन बाळगले। दुसरा, तिसरा, चौथा, 7ही मुलांचा जन्म झाला आणि गंगेने सर्वांना नदीत सोडलं। लोक म्हणू लागले, ही कशी आई? पण सत्य कोणालाच माहीत नव्हतं। 8वं मूल जन्मलं। तो होता प्रभास, वसूचा अवतार। जसे गंगा त्यालाही नदीकाठी घेऊन गेली, तसा शांतनूचा संयम तुटला। थांबा, मी 7 मुलांना गमावलं, पण हा वारस मी वाचवणार। गंगा स्मितहास्य करून म्हणाली, राजन, तुम्ही माझी अट मोडली, आता मला जावं लागेल। पण हा पुत्र अनर्थ नाही तर वरदान आहे। गंगा त्याला घेऊन स्वर्गात गेली। वेद, शास्त्र आणि युद्धकला याचे अद्भुत शिक्षण दिले आणि नंतर शांतनूकडे परत सोपवले। त्याचं देवव्रताने नंतर राजाच्या हितासाठी आजीवन ब्रह्मचर्य घेण्याची शपथ घेतली। ही शपथ इतकी भयंकर होती की देव उद्गारले, भीष्म, किती भीषण व्रत घेतलंस? आणि याच क्षणी त्याचे नाव झाले गंगापुत्र भीष्म पितामह। आता सांगा, महाभारतातील सर्वात महान, अदम्य, अजिंक्य योद्धा कोण? होय, भीष्म पितामह। जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय भीष्म लिहा, अमर कथाला सबस्क्राईब करा अजून अशाच अद्भुत कथांसाठी।